मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपलं महाराष्ट्र राज्य त्याच्या गजबजलेल्या शहरांमुळे आणि समृद्ध संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राने नेहमीच आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे आणि आता महाराष्ट्र भारतातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक नवनवीन रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, जे येत्या काही वर्षात पूर्ण होताना दिसतील. आज आपण अशाच महाराष्ट्रातील टॉप 10 रस्ते प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, जे येत्या काळात महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. यापुढे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 10वा क्रमांक, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो नागपूरला गोव्याशी जोडणार आहे. हा महामार्ग गोव्याशी चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि यामुळे या भागात विकास, गुंतवणूक आणि पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. नागपूर ते गोवा महामार्ग हा 6 लेनचा ॲक्सेस कंट्रोल महामार्ग असेल आणि याची लांबी 760 किलोमीटर असेल. जर या महामार्गाच्या मार्गाविषयी बोलायचे झाले तर हा महामार्ग नागपूरपासून सुरू होऊन गोव्याच्या पाटरादेवी येथे संपतो. हा प्रकल्प 11 जिल्ह्यातून आणि गोव्याच्या एका जिल्ह्यातून जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच MSRDC द्वारे या महामार्गाचे ऑपरेशन व देखरेख केली जाईल. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ 20 तासांनी कमी होईल आणि अंतर 1110 किलोमीटरवरून 760 किलोमीटरपर्यंत कमी होईल. हा महामार्ग 83,600 कोटी रुपये खर्च करून बांधला जाईल, ज्याची सुरुवातीला किंमत 75,000 कोटी रुपये होती. या महामार्गासोबतच पुणे बंगळूर ग्रीनफील्ड महामार्ग आणि सुरत चेन्नई महामार्ग यांचे इंटरचेंज सुद्धा बांधण्यात येणार आहेत. या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग नाव का दिले तर हा महामार्ग 3 महत्त्वाच्या शक्तिपीठांमधून जातो: महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पाटरादेवी. सध्या या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार केला जात आहे. महामार्ग पूर्णतः बांधून तयार झाल्यावर प्रवास खूपच सोयीचा होणार आहे. मित्रांनो, हा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग ठरणार आहे. 9वा क्रमांक, कोकण एक्सप्रेसवे. मित्रांनो, कोकण एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्प असून याची लांबी सुमारे 388 किलोमीटर असेल. MSRDCने प्रस्तावित केलेला हा 6 लेनचा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे रायगड आणि रत्नागिरी मार्गे पनवेलला सिंधुदुर्गाशी जोडेल. महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे किनाऱ्याच्या समांतर धावेल आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना जोडेल. या एक्सप्रेसवेच्या निर्मितीसाठी सुमारे 25,000 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचा वेळ फक्त 3 तासांवर येईल, जो सध्या 6 ते 7 तास लागतो. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार केला जात आहे आणि लवकरच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 8वा क्रमांक येतो पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित असून पुणे, चाकण आणि शिंगणापूर भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प BOT म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेलवर विकसित केला जाणार आहे. 7वा क्रमांक, जालना ते नांदेड एक्सप्रेसवे. मित्रांनो, जालना ते नांदेड एक्सप्रेसवे हा ग्रीनफील्ड लिंक रोड प्रकल्प असून तो मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरांना म्हणजेच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड यांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडेल. या एक्सप्रेसवेच्या निर्मितीमुळे जालना ते नांदेड अंतर 226 किलोमीटरवरून 179 किलोमीटरपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर नांदेड ते मुंबई प्रवासाचा वेळ 12 तासांवरून फक्त 6 तासांवर येईल. हा प्रकल्प परभणी जिल्ह्याच्या 4 तालुक्यामधून, जालना जिल्ह्याच्या 3 तालुक्यामधून आणि नांदेड जिल्ह्याच्या 1 तालुक्यातून जातो. या एक्सप्रेसवेची लांबी 194.3 किलोमीटर असून एकूण खर्च सुमारे 9,652 कोटी रुपये होईल. सध्या जमीन अधिग्रहणाचे काम चालू असून MSRDCने या प्रकल्पासाठी विविध निविदा मागवल्या आहेत. मल्टीमोडल कॉरिडॉर विरार ते अलिबाग. विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा प्रकल्प अनेक वर्षापासून कागदावर होता, परंतु 2024 पासून याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. हा 126 किलोमीटर लांब मल्टीमोडल कॉरिडॉर 14 लेनचा असेल. हा प्रकल्प रायगड,
ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना जोडेल. हा कॉरिडॉर 2 टप्प्यामध्ये विकसित केला जाणार आहे. पहिला टप्पा नवघर ते बळवली 96.48 किलोमीटर. दुसरा टप्पा बळवली ते अलिबाग 29.52 किलोमीटर. हा प्रकल्प EPC अर्थातच इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॉडेलवर विकसित केला जात आहे आणि याचा खर्च सुमारे 19,334 कोटी रुपये होईल. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 5वा क्रमांक सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवे. सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवे हा भारतातील 6 राज्यांमधून जाणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो सुरत, गुजरात ते चेन्नई, तमिळनाडू यांना जोडतो. हा महामार्ग 1271 किलोमीटर लांब असून 4 ते 6 लेनचा एक्सेस कंट्रोल महामार्ग असेल. महाराष्ट्रातील 400 किलोमीटर भाग नाशिक, अहमदनगर आणि कर्नाटक सीमेमार्गे जातो. हा प्रकल्प NHAI द्वारे विकसित केला जात असून याचा खर्च 50,000 कोटी रुपये आहे. या महामार्गामुळे व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल. 4था क्रमांक नागपूर ते गडचिरोली एक्सप्रेसवे. नागपूर ते गडचिरोली एक्सप्रेसवे, ज्याला ईस्टर्न महाराष्ट्र एक्सप्रेसवे असंही म्हणतात, हा 141 किलोमीटर लांब 4 लेनचा महामार्ग आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून विकसित केला जात आहे. यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गडचिरोली प्रवासाचा वेळ खूपच कमी होईल. सध्या या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. 3रा क्रमांक येतो पुणे ते बेंगळूर एक्सप्रेसवे. पुणे ते बेंगळूर एक्सप्रेसवे हा ग्रीनफील्ड महामार्ग आहे, जो पुणे महाराष्ट्र ते बेंगळूर कर्नाटक यांना जोडेल. हा महामार्ग 700 किलोमीटर लांब असून 8 लेनचा असेल. हा महामार्ग पुणे, सातारा, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, देवानगिरी, चित्रदुर्ग, तुमकुर आणि बेंगळूर ग्रामीण या जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा प्रकल्प भारतमाला योजनेअंतर्गत विकसित होत असून याचा खर्च सुमारे 50,000 कोटी रुपये आहे. पुणे ते बेंगळूर प्रवासाचा वेळ 15 तासांवरून 7 तासांवर कमी होईल. 2रा क्रमांक मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग आहे, जो मुंबईला नागपूरशी जोडतो. हा महामार्ग 701 किलोमीटर लांब असून यातील 520 किलोमीटर भाग डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला आहे. उर्वरित 101 किलोमीटर भागाचे काम सध्या सुरू असून हा 2025 पर्यंत पूर्ण होईल. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास जलद, सोपा आणि सुरक्षित होईल. 1ला क्रमांक दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे. हा महामार्ग 1350 किलोमीटर लांब असून 8 लेनचा आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांवर कमी होईल. हा महामार्ग पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जातो. मित्रांनो, या टॉप 10 महामार्गांपैकी कोणता महामार्ग तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.